बरेच सेवेकरांचे येणारे कमेंट, ताई स्वामी कृपा कधी होणार, स्वामी कृपा कधी मिळणार, आम्हाला स्वामी प्रचिती कधी येणार, स्वामीचे अनुभव कधी दिसणार। 11 गुरुवार झाले, गुरुचरित्र पारायण झाले, सारामृतचे झाले, नामस्मरण रोज चालू आहे ताई, पण प्रचिती दिसत नाहीये। प्रचिती दिसायला आपण खूप सेवा केल्या म्हणजे याचा अर्थ स्वामींचं लक्ष तुमच्याकडे नाही किंवा प्रचिती तुम्हाला मिळणारच नाहीये असं नाही। तुम्हाला एकच सांगते, सेवा फक्त आपली आहे ती थांबवू नका, सेवा करत राहा। सेवा केल्यानेच मेवा मिळतो। कधी आपल्या कर्माचा लेखाजोखा असतो तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला तोपर्यंत सेवेचा टप्पा पूर्ण करायला लागतो। मग स्वामी महाराज दिसणार, स्वामी महाराज प्रचिती देणार, ही तू कशी देणार, कशा पद्धतीने देणार आणि आपण सेवा अजून काय प्रकारे वाढवली पाहिजे ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। तर आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे। बघा, स्वामींची प्रचिती कधी येते, जेव्हा आपल्या कर्माचा लेखाजोखा पूर्ण सेवेने होतो। सेवेने आपल्याला ते वाईट कर्माचे भोग संपवायचे आहेत। जेव्हा तुमचे वाईट कर्माचे भोग आपल्या सेवेने संपतील, तिथून पुढे मिळणारी सगळी प्रचिती म्हणजे स्वामींची प्रचितीच असेल। तुम्हाला स्वामी समर्थ महाराज जर दिसायला लागले तर समजून जा की तुमचे सगळे वाईट भोग निघून जातात। आता स्वामी समर्थ महाराज साक्षात कसे दिसतात का, दिसतातच का, किंवा एक मनातला कुठंही आहे तुमचा, ह्या पण प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये देणार आहे। स्वामी समर्थ महाराज दिसतात, नजर तशी ठेवा, नजर बाधा तसा असला पाहिजे तुमच्याकडे। बघा, तुम्ही मठात जावा आणि स्वामींना विनंती करा, साक्षात स्वामी तुम्हाला तिथे उभे दिसतील। तुमचा दृष्टिकोन जर इतका प्रेमळ असेल, इतका वात्सल्याचा असेल तर महाराज तिथेही दिसतील आणि महाराज आहेत। हे सगळ्या स्वामींना बघण्याचा दृष्टिकोन फक्त तसा पाहिजे। स्वामी दिसतात आणि स्वामी प्रत्येकाला दिसतात। स्वामी सेवेकरांना आता सांगायची गरज नाहीये, कारण स्वामी आहेत। परंतु काही मोजक्या सेवेकरांना आजपर्यंत स्वामींची प्रचिती आलेली नाही, तर तुम्ही घाबरू नका, सेवेला कुठेही तुम्ही थांबवू नका, आहेत त्या सेवा चालू ठेवा। महाराजांची कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते, कारण आपला कर्म जेव्हा पूर्ण नष्ट होतील या तुमच्या ह्या सेवेने, तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या येणारे सगळ्या प्रचिती सगळे अनुभवच असतील। प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज दिसतात, मग प्रत्येक वेळेस आपल्याला अनुभवही दाखवतात। स्वामी कसे कशातून दाखवतात हे आपल्याला समजूनही देतात, उमलूनही देतात। म्हणूनच स्वामी समर्थ महाराज असे आहेत की त्यांची सेवा कधीही केलेली वाया जात नाहीये। सेवा ही करतच राहायचं, सेवेवर फक्त शंका दाखवायची नाही। स्वामींची कृपा कधीही होऊ शकते, कुठल्याही क्षणी होऊ शकते। या पूर्ण कृपेचा अनुभव आपण नेहमीच घेत येत आहोत। आनंद मिळताच प्रश्न असतो, तो प्रश्न तल्लीनतेचा असतो। देहभान विसरून स्वामीचरणी लीन झालो पाहिजे आणि एकदा तुम्ही महाराजांच्या पादुकावर पूर्ण श्रद्धेने स्वर्पण केले पाहिजे, तेव्हा स्वामी कृपेचा कुठे ना कुठेतरी लाभ होत जातो। स्वामीमय होण्याचा क्षण, आनंद, आत्मानंदीचा आनंद, ह्या क्षणाचा लाभ सर्व स्वामी सेवेकरांना येत असतो। पण नवीन आहात, तुम्हाला कुठेतरी सेवेची शंका येते किंवा 1-2 पारायण झालेत आणि तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर मनात शंकेचे पाल कुठेतरी चुकचुक असते। त्यावेळेस आपल्याला मनाला आपण काय समजवलं पाहिजे, तर साक्षात्कार होतो हे मात्र नक्की आहे। प्रचंड शक्ती, प्रचंड ओढ हे मात्र नक्की आहे। मनापासून केलेली सेवा आणि स्वामी भेटीची तगमग स्वामींच्या पर्यंत नक्की पोचते। स्वामी रूप एकत्र झालं की सर्वत्र उरली एकच राम। आत्मनंदीचा ठेवा स्वामी प्राण सखा माझा, आचर्व स्वामी कृपा। स्वामींना बघण्याचा दृष्टिकोन फक्त तसा पाहिजे। स्वामी दिसतात आणि स्वामी प्रत्येकाला दिसतात। स्वामी सेवेकरांना आता सांगायची गरज नाहीये, कारण स्वामी आहेत। परंतु काही मोजक्या सेवेकरांना आजपर्यंत स्वामींची प्रचिती आलेली नाही, तर तुम्ही घाबरू नका, सेवेला कुठेही तुम्ही थांबवू नका, आहेत त्या सेवा चालू ठेवा। महाराजांची कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते, कारण आपला कर्म जेव्हा पूर्ण नष्ट होतील या तुमच्या ह्या सेवेने, तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या येणारे सगळ्या प्रचिती सगळे अनुभवच असतील। प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज दिसतात, मग प्रत्येक वेळेस आपल्याला अनुभवही दाखवतात। स्वामी कसे कशातून दाखवतात हे आपल्याला समजूनही देतात, उमलूनही देतात। म्हणूनच स्वामी समर्थ महाराज असे आहेत की त्यांची सेवा कधीही केलेली वाया जात नाहीये। सेवा ही करतच राहायचं, सेवेवर फक्त शंका दाखवायची नाही। स्वामींची कृपा कधीही होऊ शकते, कुठल्याही क्षणी होऊ शकते। या पूर्ण कृपेचा अनुभव आपण नेहमीच घेत येत आहोत। आनंद मिळताच प्रश्न असतो, तो प्रश्न
तल्लीनतेचा असतो। देहभान विसरून स्वामीचरणी लीन झालो पाहिजे आणि एकदा तुम्ही महाराजांच्या पादुकावर पूर्ण श्रद्धेने स्वअर्पण केले पाहिजे, तेव्हा स्वामी कृपेचा कुठे ना कुठेतरी लाभ होत जातो। स्वामीमय होण्याचा क्षण, आनंद, आत्मानंदीचा आनंद, ह्या क्षणाचा लाभ सर्व स्वामी सेवेकरांना येत असतो। पण नवीन आहात, तुम्हाला कुठेतरी सेवेची शंका येते किंवा 1-2 पारायण झालेत आणि तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर मनात शंकेचे पाल कुठेतरी चुकचुक असते। त्यावेळेस आपल्याला मनाला आपण काय समजवलं पाहिजे तर साक्षात्कार होतो हे मात्र नक्की आहे। प्रचंड शक्ती, प्रचंड ओढ हे मात्र नक्की आहे। मनापासून केलेली सेवा आणि स्वामी भेटीची तगमग स्वामींच्या पर्यंत नक्की पोचते। स्वामी रूप एकत्र झालं की सर्वत्र उरली एकच राम। आत्मनंदीचा ठेवा स्वामी प्राणसखा माझा। आचर व स्वामी कृपा सेवा आणि सांगितलेली सेवा ह्यात फरक नाही पाहिजे। जेवढी सेवा करताय तेवढीच सांगा। 4 शब्द स्वतःचे घातले तर त्या सेवेचा अर्थ राहत नाहीये। त्यामुळे सेवा करताना मोजकी करा, चांगली करा, व्यवस्थित करा, तुम्हाला अनुभव येणारच। तुमच्या कमेंटद्वारे आजचा आपला व्हिडिओ आहे तर तुमच्या लक्षात आले असेल की प्रचिती काय येत नाहीये, प्रचिती येणारच आहे तुम्हाला। तुमच्या मनातला जो निगेटिव्हिटी आहे तो साईडला काढून ठेवा आणि अजून सेवा करा। नुसते 11 गुरुवारचे व्रत केले की पटकन प्रचिती येते असं नसतं, कारण आपल्याला प्रत्येक वेळी क्रमशः 3 अध्याय, 11 माळी जप, बसता उठता श्री स्वामी समर्थ हे म्हणायलाच पाहिजे। 11 माळी जप केला म्हणजे जप दिवसभराचा होतो हे प्रत्येकाने समज करून घेतलाय असं नाही। 11 माळी सकाळची नित्य सेवा झाली, दिवसभरात तुम्ही भरपूर स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे। जितकं होता होईल तितकं महाराजांचे नाव घेतले पाहिजे। एखादा अडकला असेल त्याला महाराजांच्या सेवेचं कृत्य सांगितलं पाहिजे, त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढायचा प्रयत्नही केला पाहिजे, तेव्हा तुम्हाला सेवेचं फळ मिळेल। बघा, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा। शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील। सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचा दिवस खूप आनंदाचा, सुखाचा आणि स्वामी सेवेचा जावो।